तर आपण बघतोय चॅप्टर नंबर 17 डिव्हिजन. त्यामध्ये आपण 3 पॉईंट गेल्या लेक्चरच्या वेळी कव्हर केले होते. लॉजिकल डिव्हिजन म्हणजे काय, सेकंड पॉईंट होता लॉजिकल डिव्हिजन अँड अदर प्रोसेसेस. त्यामध्ये आपण काय केलं, लॉजिकल डिव्हिजन आणि इतर ज्या काही प्रोसेस आहेत त्या कम्पेअर केल्या होत्या, डिफरन्स बघितला होता. तिसरं होतं रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन. इकडे आपण काय केलं होतं, लॉजिकल डिव्हिजन करताना कोणते 4 रूल फॉलो केले पाहिजेत ते आपण बेसिकली बघितले होते. आजच्या लेक्चरला आपण डिव्हिजन बाय डिक्टोमी बघणार आहोत आणि डिव्हिजन अँड डेफिनेशन मधलं रिलेशन बघणार आहोत. तर हे करण्यापूर्वी मी जुन्या कालचं जे काही लेक्चर होतं किंवा त्यापूर्वीचं जे काही लेक्चर होतं त्यातील 2 स्लाइड इकडे ऍड केले. त्याचं कारण सांगतो. आपल्या लेक्चरला एका दिवसाचा गॅप मिळालाय, त्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात तुम्ही पोर्शनमध्ये जे काही शिकवलं असेल ते विसरण्याची शक्यता आहे. सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्येच लॉजिकल डिव्हिजन काय म्हणजे ते सांगतो. तर बेसिकली लॉजिकल डिव्हिजन म्हणजे काय, लॉजिक मध्ये यापूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे क्लास बघितले किंवा डेफिनेशनचा जो काही आपण टॉपिक बघितला होता तिकडे आपण एक डेफिनेशनचा प्रकार बघितला होता, पर जीनस एट डिफरन्शियम. मग अशा ठिकाणी व्हायचं काय, एक जीनस असतो किंवा एक मोठा क्लास असतो आणि या क्लास मधील मेंबर्सना बाहेर काढणं, म्हणजे सब क्लास असतील किंवा सिंग्युलर मेंबर असतील त्या मेंबरना स्प्लिट करणं किंवा सेपरेट करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण लॉजिकल डिव्हिजन म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी ट्रायंगलचं घेतलं होतं. त्रिकोणाचा जर क्लास असेल तर त्यामधून कोणकोणते मेंबर येऊ शकतात, तर ते मेंबर बघा, इक्विलॅटरल, आयसोसेल अँड सिलेन. किंवा जर कॅन्डिडेटचा क्लास असेल आणि त्याला जर आपण स्प्लिट करायचं ठरवलं किंवा त्यातील मेंबर जर सेपरेट करायचं ठरवलं तर त्यातील मेंबर असू शकतात सक्सेसफुल, अनसक्सेसफुल. आता अशा प्रकारचं लॉजिकल डिव्हिजन करताना 3 घटक विचारात घ्यावे लागतात. पहिला घटक होता टोटम डिव्हिजन. याचा अर्थ काय, जो काही क्लास आहे, जो काही जीनस आहे ज्याला आपण डिवाइड करायचं, ज्याच्या मेंबर सेपरेट करायचं काम करतोय त्याला म्हणत होतो आपण टोटम डिव्हिजन. मेंबरा डिव्हिडेन्शिया म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही एखाद्या क्लासमधून मेंबर्सना सेपरेट करणार आहात त्यावेळी तुम्हाला जे काही मेंबर्स मिळतील, जे काही त्या क्लासचे सब क्लासेस असतील किंवा पार्ट्स मिळतील त्यांना आपण म्हणतो मेंबरा डिव्हिडेन्शिया. फंडामेंटल डिव्हिजन म्हणजे काय, एखाद्या क्लासमधून त्याचे मेंबर सेपरेट करण्याचा कोणता ना कोणता क्रायटेरिया असतो आणि हा जो काही क्रायटेरिया असतो, जो काही बेसिस असतो, जो वापरून किंवा एखादं प्रिन्सिपल वापरून ज्यावेळी आपण क्लास मेंबर सेपरेट करतो ते जे काही प्रिन्सिपल असतं त्याला म्हणतो आपण फंडामेंटल डिव्हिजन. इकडे काय म्हटलेलं होतं बघा, इट इज आयदर अन ऍट्रिब्यूट विच व्हरायज अमंग द मेंबर्स ऑफ क्लास डिवायडेड और इट इज अन ऍट्रिब्यूट विच इज पजेस्ड बाय सम मेंबर्स ऑफ द क्लास बट नॉट बाय अदर्स. याचं पण एक्झाम्पल बघा. सुरुवातीला पहिला भाग बघा, ऑरच्या आधीचा, इट इज आयदर अन ऍट्रिब्यूट विच व्हरायज अमंग द मेंबर्स ऑफ द क्लास डिवायडेड. अशा प्रकारचा काहीतरी क्रायटेरिया शोधायचा जो प्रत्येक मेंबर मध्ये वेगळा असेल. याच्यासाठी आपण ट्रायंगलचं एक्झाम्पल नंबर 1 बघा, ट्रायंगल इंटू इक्विलॅटरल, आयसोसेल अँड सिलेन. इकडे आपण काय केलं, तर त्रिकोणाच्या ज्या काही बाजू आहेत त्या सम आहेत की विषम आहेत हा क्रायटेरिया ठेवलाय. म्हणून झालंय काय, त्रिकोणाच्या बाजूच्या संदर्भात इक्विलॅटरल म्हटल्यानंतर काय, सगळ्या बाजू समान आल्या. आयसोसेल मध्ये होणार काय, 2 बाजू समान येतील. तर सिलेन मध्ये काय होईल, एकही बाजू समान असणार नाही. म्हणजेच काय, अशा प्रकारचा क्रायटेरिया शोधला जो ट्रायंगलच्या क्लासमध्ये जे काही मेंबर आहे त्याच्या प्रत्येक मेंबर मध्ये तो वेगवेगळा असेल. आता सेकंड पार्ट कडे येऊया. फंडामेंटल डिव्हिजनचा सेकंड पार्ट होता, इट इज अन ऍट्रिब्यूट विच इज पजेस्ड बाय सम मेंबर्स ऑफ क्लास बट नॉट बाय अदर्स. याचा अर्थ काय, असा काहीतरी क्रायटेरिया शोधायचा आहे जो काही मेंबर मध्ये असेल पण इतरांमध्ये नसेल. याच्यासाठी आपण सेकंड एक्झाम्पल बघा, कॅन्डिडेटचं सक्सेसफुल, अनसक्सेसफुल. इकडे जे काही परीक्षार्थी आहेत, जे काही मेंबर आहेत त्यांच्या संदर्भात मी क्रायटेरिया लावलाय परीक्षा पास होण्याचा आणि नापास होण्याचा. ज्या अर्थी ते पास झाले त्या अर्थी त्यांच्याकडे ते ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे पासिंग दी एक्झाम. ऍज कम्पेअर टू जे नापास झाले त्यांच्याकडे एक्झाम पास झाल्यानंतर जी काही गोष्ट मिळते ती नाही आहे. म्हणजे इकडे मी काय केलंय, ऍट्रिब्यूट जे आहे ते काही मेंबरकडे आणि काही मेंबरकडे नाही हा क्रायटेरिया कॅन्डिडेटसाठी वापरलाय आणि त्यावरून मी 2 भाग केले, एक्झाम पास झालेले सक्सेसफुल आणि ज्यांना एक्झाम क्लिअर करता नाही आले ते अनसक्सेसफुल. हा होता इंट्रोडक्शनचा पार्ट. नंतर पुढची स्लाइड आहे रूल नंबर 4. आता गेल्या लेक्चरच्या वेळी आपलं टायमिंग संपत आलं आणि आर्यनने एक शंका विचारली की 4 नंबर रूल जो काय आहे किंवा चौथा जो काही रूल आहे तो मला समजला नव्हता. तर चौथा रूल पण पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. चौथा रूल काय बघा, इफ द डिव्हिजन इन्व्हॉल्व्स मोर दॅन 1 स्टेप it should proceed gradually and continuously from the highest genus to the lowest species. Division must not take leap. Diviso non faciat saltum. या गोष्टीचा अर्थ लक्षात घ्या, एखादी गोष्ट डिवाइड करताना किंवा एखादी गोष्ट डिव्हिजन करताना जर मल्टिपल स्टेप्स असतील तर प्रत्येक स्टेप तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. कोणतीही स्टेप स्किप करू नका. कारण काय, जर तुम्ही एखादी स्टेप स्किप केली असेल तर काही मेंबर डिवाइड न होता, म्हणजे एक गोष्ट जर 100%चा क्लास असेल, 100 मेंबरचा क्लास असेल तर तुम्ही एखादी गोष्ट स्किप केल्यानंतर मे बी तुम्ही 20% किंवा 40% किंवा 60% मेंबर हे सेपरेट कराल क्लासपासून, पण 40% मेंबर असे असतील जे ओरिजिनल क्लासमध्येच राहतील. अशा प्रकारची चूक होऊ नये. प्रत्येक मेंबर हा त्या क्लासमधून बाहेर आला पाहिजे आणि असं करण्यासाठी आपल्याला लीप घ्यायचा नाही, म्हणजे स्किप करायचं नाहीये. आता इकडे ह्युमन बिंगचं एक्झाम्पल आहे. आधी तुमच्यासाठी मी प्लेन फिगरचं एक्झाम्पल घेतो. मला डिवाइड करायचा आहे प्लेन फिगरचा क्लास. माझ्याकडे क्रायटेरिया कोणता आहे,
क्रायटेरिया मागच्या स्लाइड मध्ये वापरलेला ट्रायंगलचा, 3 बाजू समान असणं, 3 बाजू विषम असणं किंवा एकही बाजू समान नसणं. मी जर तोच क्रायटेरिया प्लेन फिगरच्या क्लासला वापरला तर लक्षात घ्या, प्लेन फिगर म्हटल्यानंतर काय, स्क्वेअर पण येतो, ट्रायंगल पण येतो, सर्कल पण येतं, बरोबर आहे. मग जर मी बाजूचा जो काही क्रायटेरिया की 3 बाजू समान असणं, 3 बाजू विषम असणं किंवा 2 बाजू समान आणि 1 बाजू विषम, अशा प्रकारचा जर क्रायटेरिया वापरला तर काय होणार आहे, प्लेन फिगरचा जो काही क्लास आहे, ज्यात त्रिकोण पण आहे, चौकोन पण आहे, वर्तुळ पण आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत, त्यामधील फक्त त्रिकोण आहे तो डिस्ट्रीब्यूट होईल. पण वर्तुळ डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं का, सर्कलच्या बाबतीत आपण सांगू शकतो का सर्व बाजू समान आहेत, 2 बाजू समान आहेत किंवा सर्व बाजू विषम आहेत, सांगू शकत नाही. म्हणजेच काय होणार आहे, प्लेन फिगरच्या क्लासमध्ये जर मी ट्रायंगलचा क्रायटेरिया वापरला असेल तर अशा वेळी फक्त ट्रायंगलचे जे काही सब क्लास आहेत ते फक्त बाहेर येतील, इतर क्लासेस येणार नाहीत. आणि आपण पॉलिसी करू टू नॅरो डिव्हिजनची. म्हणजे काय, काहीच क्लास बाहेर आलेत, उरलेले क्लासमधील मेंबर बाहेर आले नाहीत. मग अशा प्रकारची पॉलिसी टाळण्यासाठी आपल्याला महत्त्वाची असते स्टेप तयार करणं. म्हणजे मी काय करेन, आता माझ्या लक्षात आलंय की क्रायटेरिया जो आहे तो फक्त त्रिकोणासंदर्भात आहे, पण क्लासमध्ये त्रिकोणा व्यतिरिक्त इतर पण फिगर्स आहेत. मग मी काय करणार आहे, फर्स्ट स्टेप घेईल, ट्रायंगल सेपरेट करायचा, मग क्रायटेरिया वापरायचा, ट्रायंगल अँड थिंग्स अदर दॅन ट्रायंगल. आता होणार काय, आपल्याला एक स्टेप मिळाली ज्यामध्ये मी प्लेन फिगरच्या क्लासचे डिव्हिजन केलंय एका बेसिसवर, ते आहे त्रिकोण आणि त्रिकोणा व्यतिरिक्त इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या. ते होणार काय, आता आपल्याला ट्रायंगल सेपरेट मिळू शकतो, पण अदर दॅन ट्रायंगल मध्ये जे काय वर्तुळ होतं, चौकोन होतं, चौरस होते ते गेलेले आहेत. आता जो काही आपल्याला सब क्लास मिळालाय प्लेन फिगर मधील सब क्लास ट्रायंगल, त्याला मी आता जो काही साईडचा जो काही क्रायटेरिया होता जो आपण फर्स्ट स्लाइड मध्ये बघितलेला तो आता ऍप्लिकेबल करू शकतो. तो जो काही अँगलचा असेल मोर दॅन 90 डिग्रीज, लेस दॅन 90 डिग्रीज, हा मी आता ट्रायंगलला वापरू शकतो आणि ट्रायंगलला डिवाइड करू शकतो. तीच गोष्ट इकडे होती बघा, डिव्हिजन ऑफ लिव्हिंग थिंग्स इंटू मॉरल अँड इमॉरल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लिव्हिंग थिंगचा अर्थ आहे सजीव वस्तू किंवा सजीव जे कोण असतील ते. मग सजीव म्हटल्यानंतर माणूस येईल, पशु पक्षी येतील, झाडं येतील. मॉरल अँड इमॉरल हा क्रायटेरिया प्रत्येकाला ऍप्लिकेबल होईल का, झाडाच्या बाबतीत सांगू शकाल, प्राण्याच्या बाबतीत सांगू शकाल की पक्ष्यांच्या बाबतीत सांगू शकाल, तर आपण सांगू शकत नाही. इकडे आपण काय करायचे, स्टेप तयार करायचे जेणेकरून काय, नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड, कोणताही मेंबर त्या क्लासमध्ये राहणार नाही. मग फर्स्ट स्टेपला मी काय केलंय, डिव्हिजन ऑफ लिव्हिंग थिंग्स इंटू अॅनिमल्स अँड प्लांट्स. पहिल्यांदा काय केलं, प्राणी आणि झाडं सेपरेट केली. आता आपल्याला सब क्लास मिळालाय लिव्हिंग थिंग्सचा अॅनिमल. एक काम झालंय, आता करायचं काय लक्षात घ्या, अॅनिमल म्हटल्यानंतर माणूस पण प्राणीच आहे. म्हणजे आता मला काय करावं लागेल, माणूस आणि माणसा व्यतिरिक्त प्राणी हे पुन्हा एकदा सेपरेट करावे लागतील. म्हणून मी अॅनिमल हा जो काही सब क्लास मिळालाय तो पुन्हा एकदा डिवाइड केलाय, डिव्हिजन ऑफ अॅनिमल्स इंटू मेन अँड अदर अॅनिमल. आता माणूस आणि इतर प्राणी सेपरेट झाले. आता आपल्याला माणूस मिळालाय जो तिसरा सब क्लास आहे, आणि आता माणसाला डिवाइड करायचंय, डिव्हिजन ऑफ मेन इंटू मॉरल अँड इमॉरल. आता आपला क्रायटेरिया बरोबर आहे. प्लस बघा, लिव्हिंग थिंग्स मध्ये जे काही होते म्हणजे अॅनिमल होते, प्लांट होते, ते प्रत्येक जण आता सेपरेट झालेले आहेत. हीच गोष्ट रूल नंबर 4 सांगतो की प्रत्येक वेळी जर एखादा क्रायटेरिया वापरताना जर मल्टिपल स्टेप असतील तर लीप घेऊ नका. म्हणजे काय, काही स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप जा, जेणेकरून काय प्रत्येक मेंबर क्लासमधून बाहेर येईल. जर डिरेक्टली मॉरल इमॉरल लिव्हिंग थिंगला वापरला असतं तर फक्त मेन हे जे काही मेंबर असतील, जे काही ह्युमन बिंग असतील तेवढे बाहेर आले असते, प्लांट आणि अॅनिमल तसेच राहिले असते. ती पॉलिसी टाळण्यासाठी म्हणजेच टू नॅरो डिव्हिजन टाळण्यासाठी आपण काय केल्या, स्टेप तयार केल्या आणि नंतर मेन इंटू मॉरल इमॉरल केलं. आता आर्यन क्लिअर झालंय का हे? स्पेसिफिक तू शंका विचारली होतीस गेल्या लेक्चरच्या, म्हणून तुला विचारतोय. क्लिअर झाला असेल तर मेसेज टाक, रूल नंबर 4, मग पुढच्या सिलेबस कडे जाता येईल. आर्यन तावडे, तुला क्लिअर झालंय का हे? क्लिअर झालं नसेल तरी पण सांग, झालं असेल तरी पण सांग. अनम्यूट कर किंवा मेसेज टाक, पुन्हा हो तर पुन्हा एक्सप्लेन करतो. जर क्लिअर झालं असेल तर मग पुढच्या पाठकडे आपल्याला जाता येईल. क्लिअर झालंय. चला, आता एक गोष्ट लक्षात घ्या, रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन मध्ये जे काही 4 रूल बघितले की एकाच वेळी एकच क्रायटेरिया वापरायचा, ऍक्सेप्टेबल आहे, एकच क्रायटेरिया आपण डिस्ट्रीब्यूट करूया. उरलेले जे काही रूल होते ते काय सांगत होते, प्रत्येक मेंबर तुम्ही सेपरेट केला पाहिजे, एकही मेंबर मागे राहता कामा नये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, लॉजिकला आपण मानतोय फॉर्मल सायन्स, पण एखाद्या गोष्टी संदर्भात प्रत्येक मेंबर म्हणजे काय किंवा प्रत्येक मेंबरला डिवाइड करणं म्हणजे काय हे तुमच्या नॉलेजवर डिपेंड करतं. म्हणजे बघा, जर आईस्क्रीमचा एक क्लास आहे, आईस्क्रीम सगळ्यांना माहित आहे, त्या संदर्भात विचार करा, त्याचं डिव्हिजन करायचंय. मी आयुष्यात फक्त व्हॅनिला आईस्क्रीम आणि बटरस्कॉच आईस्क्रीम हे दोनच फ्लेवरचे आईस्क्रीम टेस्ट केलेत, मला इतर प्रकारचे आईस्क्रीम एक्झिस्ट करतात हेच माहित नाही. मग मी आईस्क्रीमचा क्लास कोणामध्ये डिवाइड करणार आहे,
व्हॅनिला अँड बटरस्कॉच, बरोबर आहे. पण उद्या अजून एक व्यक्ती येईल किंवा आपल्या वर्गातील एखादा स्टुडंट येईल, सांगेल सर तुमचं डिव्हिजन चुकीचं आहे, हे टू नॅरो डिव्हिजन आहे. कारण काय, बटरस्कॉच व्यतिरिक्त सुद्धा इकडे चॉकलेट फ्लेवर आहे, पिस्ता फ्लेवर आहे किंवा कसाटा आईस्क्रीम आहे जे तुम्ही स्किप केलंय. मग त्याने अजून काही मेंबर ऍड केले, क्लास अजून मोठा झाला. आता त्या व्यक्तीच्या मते, ज्याने कोणी मला सजेशन दिलंय की कसाटा ऍड करा, पिस्ता ऍड करा, अजून काय ऍड करा, आता हे डिव्हिजन कम्प्लीट असेल. मग तिसरी व्यक्ती येईल ते सांगेल आईस्क्रीम मध्ये अजून काही फ्लेवर्स येत आहेत, मँगो असेल, पायनॅपल असेल, अजून जे काही असेल तुम्ही ऍड केलं नाहीये, तुमचं डिव्हिजन नॅरो आहे. याचा अर्थ काय बघा, माझ्या नॉलेजच्या मते मी आईस्क्रीमचं डिव्हिजन हे 2 कॅटेगरीमध्येच केलं होतं, व्हॅनिला अँड बटरस्कॉच. दुसरा माणूस आला, त्याचं नॉलेज जरा जास्त होतं, त्याने अजून काही ऍड केलं. तिसरा माणूस आला, त्याने अजून काही ऍड केलं. याचा अर्थ काय, प्रत्येक माणसाच्या नॉलेज प्रमाणे ठरतं की किती मेंबर आहेत. पण लॉजिक काय म्हणतंय, आम्ही फॉर्मल सायन्स आहोत, आम्ही फक्त फॉर्मशी कन्सिडर करतो, कंटेंटची नाही. पण होतंय काय, इकडे कंटेंट एक्झामाइन केल्याशिवाय त्या गोष्टीमध्ये काय आहे हे समजत नव्हतं. मग या गोष्टीवर उपाय काय. आणि प्रत्येक वेळी जरी माझ्या मते आईस्क्रीम मध्ये 2 प्रकार असले, तरी उद्या तिसरा माणूस येईल आणि सांगेल 4 प्रकार आहेत, चौथा येईल सांगेल 5 प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी पॉलिसी होत राहणार आहे, बरोबर आहे. मग अशा वेळी काहीतरी उपाय शोधला पाहिजे, ज्या ठिकाणी आपण कंटेंट एक्झामाइन न करता, स्वतःचं नॉलेज न वापरता सुद्धा ती गोष्ट डिवाइड करता येऊ शकेल. आणि तो उपाय होता डिव्हिजन बाय डिक्टोमी. याचा अर्थ बघा, डिक्टोमी म्हणजे काय, डिवायडिंग इनटू, कोणत्याही गोष्टीचे 2 भाग करणं म्हणजे डिव्हिजन बाय डिक्टोमी. इकडे काय केलं आता बघा, इन दिस काइंड ऑफ डिव्हिजन अ क्लास इज डिवायडेड इंटू 2 सब क्लासेस विच आर करस्पॉन्डिंग पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्म्स. याचा अर्थ लक्षात घ्या, इकडे काय करण्यात येतं, एखादा क्लास डिवाइड करताना नॉलेजचा वापर करण्यात येत नाही. कोणती एक गोष्ट ठरवायची आणि काय बघायचा, तिचा ऍब्सेन्स आणि प्रेझेन्स. म्हणजे बघा, कार्स हा एक क्लास आहे किंवा कार्स हा एक जिनस आहे, तो मला डिवाइड करायचा आहे, पण मला गाड्यातलं काहीच कळत नाही. मग मी काय केलं, 2 कॅटेगरी केल्या, दोज ड्रिव्हन बाय ओनर्स अँड दोज नॉट ड्रिव्हन बाय ओनर्स. याचा अर्थ काय, अशा गाड्या ज्या मालक चालवतोय आणि अशा गाड्या ज्या मालका व्यतिरिक्त इतर माणूस चालवतायत. मग गाडी त्याचा रिलेटिव्ह चालवत असेल, मित्र चालवत असेल, चोरीला गेली तर चोर चालवत असेल, पण मालका व्यतिरिक्त इतर गोष्टी. म्हणजे मी काय केलं, इकडे कारचा जो काही क्लास होता तो विदाऊट नॉलेज डिवाइड करण्याचं काम मी केलंय. डिव्हिजन बाय डिक्टोमी हेच सांगतो, कोणताही क्लास तुम्ही लॉजिक एज अ फॉर्मल सायन्स कन्सिडर करून डिवाइड करू शकता. फक्त करायचंय काय, कोणताही एखादा ऍट्रिब्यूट सिलेक्ट करा जे तुमच्या मते बरोबर असेल आणि त्याचा प्रेझेन्स आणि ऍब्सेन्स बघा. म्हणजे इकडे काय येईल, तर मालकाने गाडी चालवणं, गाड्याचा क्लास डिवाइड करायचं. मी काय केलंय, गाड्या 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या किंवा 2 सब क्लास केले. एक असेल मालक जी स्वतः गाडी चालवते तो, आणि दुसरा असेल मालका व्यतिरिक्त इतर कोणीही गाडी चालवत असेल तर. मग त्याचा मित्र नातेवाईक असतील किंवा अजून कोणी असेल, कोणी उधार म्हणून किंवा रेंटवर गाडी घेऊन गेला असेल, तो सुद्धा सेकंड क्लासमध्ये येईल. मग अशा प्रकारच्या डिव्हिजनला आपण म्हणतो डिव्हिजन बाय डिक्टोमी, जिकडे विदाऊट नॉलेज कोणतंही ऍट्रिब्यूट आपण घ्यायचंय आणि एखाद्या क्लासचे 2 भाग करायचे. पण लक्षात ठेवायचंय, डिव्हिजन बाय डिक्टोमी मध्ये कोणत्याही क्लासचे 2च भाग होतील, एक असेल पॉझिटिव्ह, एक असेल निगेटिव्ह. जसं आपण कॅन्डिडेटचं एक्झाम्पल घेतलेलं, सक्सेसफुल अनसक्सेसफुल, म्हणजे आपण क्रायटेरिया काय ठेवला, परीक्षेमध्ये पास झालेले आणि नापास झालेले. मग इकडे किती क्लास येऊ शकतात, सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल म्हणजे 2च. लक्षात ठेवायचं, जर समजा तुम्ही डिव्हिजन बाय डिक्टोमी ही जर कंटिन्युअस प्रोसेस ठेवली, तर मात्र जे काही पार्ट आहेत ते मल्टिप्लाय होत राहतील. फॉर एक्झाम्पल बघा, ए ही गोष्ट तुम्हाला डिवाइड करायची आहे, तुम्ही डिव्हिजन बाय डिक्टोमी वापरला, तर एकदा वापरल्यानंतर किती पार्ट तयार होतील, एकाचे होतील 2 भाग. पुन्हा एकदा जर तुम्ही या दोन्ही भागांना डिक्टोमी वापरली, तर काय होणार आहे, 2चे होतील 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64. अशा प्रकारे गोष्टी मल्टिप्लाय इंटू 2 होत राहणार आहेत. पण बेसिक गोष्ट काय, विदाऊट युझिंग नॉलेज एक क्रायटेरिया ठरवायचा, त्याचा ऍब्सेन्स आणि प्रेझेन्स, त्यावरून आपण जेव्हा डिव्हिजन करतो त्याला म्हणतो आपण डिव्हिजन बाय डिक्टोमी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डिव्हिजन बाय डिक्टोमी ही गोष्ट वाईडली क्रिटिसाइज केलेली आहे. आता याचे कारण बघा, मी तुम्हाला 3 कारणं देतोय. पहिलं, when genus has more than 2 species, this method becomes useless. कारण काय, डिक्टोमी हा एक ग्रीक वर्ड आहे, जो नावातच म्हणतोय की मी फक्त 2च भाग करणार आहे. पण विचार करा, एखाद्या गोष्टीमध्ये जर 3 स्पेसिस असतील, म्हणजे एक क्लास आहे ज्यामध्ये मेंबर आहेत ए, बी आणि सी, आणि यांनी जी काही क्रायटेरिया वापरलाय त्याने फक्त ए आणि बी चं डिस्ट्रीब्युशन होतंय, मग सीने काय करायचंय. आणि बऱ्याचदा लक्षात घ्या, क्लासमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या बऱ्याचदा मोर दॅन 2 असतात. मग अशा ठिकाणी डिव्हिजन बाय डिक्टोमी चालेल का, तर चालणार नाही. हा आहे पहिला डिफेक्ट. सेकंड डिफेक्ट बघा, युजिंग दिस मेथड वी मे गेट नल क्लास. याचा अर्थ लक्षात घ्या, डिक्टोमी करताना आपण किंवा डिव्हिजन बाय डिक्टोमी करताना आपण कोणत्याही प्रकारचं नॉलेज वापरत नाही. त्यामुळे आपलं जे काही ऍट्रिब्यूट, जो काही क्रायटेरिया वापरणार आहोत अंदाजे, तो कदाचित बरोबरही असेल किंवा चुकीचाही असेल. पण विचार करा, एखाद्या वेळी मी मेनच्या संदर्भात मॉरल इमॉरल ठीक आहे, समजा मी ठरवलं ट्रायंगलचा क्लास आहे, त्याला डिवाइड करायचंय मॉरल आणि इमॉरल मध्ये. आता सांगा, कोणता त्रिकोण नैतिक आहे आणि कोणता त्रिकोण अनैतिक आहे, शक्यच नाही. म्हणजे काय, इकडे जर तुमचा अंदाज चुकला असेल, जो क्रायटेरिया डिसाइड
जे काही तुम्ही डिसाईड करत होता तो जर चुकला असेल तर अशा वेळी काय होणार आहे, तुम्हाला ब्लँक क्लास मिळू शकतो, जी गोष्ट ओरिजिनल लॉजिकल डिव्हिजन मध्ये कधीही शक्य नव्हती. कारण काय, आपण बेसिकली काहीतरी क्रायटेरिया ठरवायचो. उदाहरणार्थ त्रिकोणाच्या बाजू असतील त्याप्रमाणे बाजूमध्ये ज्याप्रमाणे व्हेरिएशन येतं त्याप्रमाणे आपण मेंबर सेपरेट करत होतो, तेव्हा तिकडे ब्लँक क्लास मिळण्याची काही पॉसिबिलिटी नव्हती. पण डिव्हिजन बाय डिक्टोमी मध्ये ही पॉसिबिलिटी आहे. कारण काय, जर तुमचा क्रायटेरिया चुकला असेल तर नल क्लास मिळेल. तो अजून एक एक्झाम्पल घेतो, फोर व्हीलरच एक्झाम्पल आहे. फोर व्हीलर म्हणजे बेसिकली काय, चार चाकी गाडी, बरोबर आहे. मी क्रायटेरिया ठरवला, मला गाड्यांचं काहीच नॉलेज नाही, चार चाकं असणारी आणि चार चाकं नसणारी. आता काय होणार आहे, सगळ्या फोर व्हीलर या पहिल्या क्लासमध्ये येतील, कारण काय फोर व्हीलरला चार चाकं असतातच, बरोबर आहे. मग चार चाकं नसण्यामध्ये काय येणार आहे, काहीच नाही. याचा अर्थ काय, जो काय क्रायटेरिया, जो काय बेसिस आहे तो आपण विदाउट नॉलेज युज करत असल्यामुळे नल क्लास मिळण्याची पॉसिबिलिटी ही डिक्टोमीच्या संदर्भात खूप जास्त असते. तिसरा डिफेक्ट बघा, दिस मेथड डज नॉट हेल्प अस इन इन्क्रीजिंग अवर नॉलेज. आता बेसिकली जर तुम्ही त्याचा कंटेंट एक्झामाइन करणार नसाल तर तुम्हाला नॉलेज मिळेल का? मी आता तुम्हाला कार्सचं एक्झाम्पल घेतलं. कार्स म्हटल्यानंतर त्यांची क्युबिक कॅपॅसिटी आली अशी 1 लिटर इंजिन, 1.2 लिटर इंजिन, 1.5 लिटर असेल, 2 लिटर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, एसयूव्ही असेल, सेडान असेल, हॅचबॅक असेल. गाड्यांमधील भरपूर माहिती आहे. पण मी इकडे काय वापरलंय, मालक चालवतोय ती गाडी, मालकाव्यतिरिक्त इतर माणूस चालवतोय ती गाडी. म्हणजे काय, माझ्या ज्ञानात काही भर पडली का? नाही. बेसिकली लक्षात घ्या, लॉजिकल डिव्हिजनचा बेसिक पर्पज काय होता, एखादा क्लास तुम्ही डिवाइड करताना काय करता, ती गोष्ट एक्झामाइन करता. म्हणजे एखादी गोष्ट ट्रायंगल आहे, ती ज्यावेळी मी डिवाइड करायचा प्रयत्न करतो त्यावेळी मी काय करणार आहे, ट्रायंगल एक्झामाइन करणार. त्यावेळी म्हणजे गोष्ट लक्षात येईल किंवा त्रिकोणाच्या बाजूंप्रमाणे त्रिकोणाचे एवढे कॅटेगरीज आहेत, एवढे प्रकार होतात, किंवा त्रिकोणामध्ये मोर दॅन 90 लेस दॅन 90 जर वापरला तर एवढे प्रकार होतात, किंवा तिन्ही कोण समान असणं किंवा एक कोण समान असणं, दोन कोण समान असणं, ह्या कॅटेगरी वापरल्या तर त्रिकोणाचे किती प्रकार होतात. म्हणजे काय, ज्ञानात भर पडते. मग डिव्हिजन बाय डिक्टोमी काय म्हणतोय, लॉजिक हे स्ट्रिक्टली फॉर्मल आहे. त्यामुळे काय, आपण फॉर्मशीच फक्त लिमिटेड जो काही अभ्यास आहे तो करायचा आहे. त्यामुळे काही वापरा, प्रेझेन्स आणि ऍब्सेन्स बघा आणि डिवाइड करा. त्यामुळे होतंय काय, अशा ठिकाणी नॉलेज मध्ये भर पडली जात नाही. आता तिन्ही डिफेक्ट जर विचारात घेतले तर तुम्हाला वाटेल डिव्हिजन बाय डिक्टोमी युजलेस आहे. पण लक्षात घ्या, हा युजलेस नाही. याचा वापर कधी होतो, तर याचा वापर सायंटिस्ट करतात. ज्यावेळी सायंटिस्टला एखादी गोष्ट फिगर आउट करायची असते किंवा एखादी नवीन स्पीसीज डिस्कव्हर होते, तेव्हा ते काय करतात, डिव्हिजन बाय डिक्टोमीचा वापर करतात. कारण काय, जर एखादी नवीन प्रजाती जर समजा सायंटिस्टला मिळाली असेल, अशा वेळी ती प्रजातीचे गुणधर्म काय आहेत, ती काय करू शकते, काय करू शकत नाही, हे त्यांना माहित नसतं. म्हणजे जसं डिक्टोमीमध्ये आपण कंटेंट एक्झामाइन करत नाही, तीच स्टेज सायंटिस्टची असते. मग सायंटिस्ट काय करतो, एक बघायचं, ही जी काय स्पीसी आहे तिला चालता येतं का, अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह दोन क्लास करायचे. जर स्पीसीज चालली तर आपली कॅटेगरी बरोबर आहे. पण जर जे काही गोष्ट मिळाली ती जर हालतच असेल, जशी तशी जागेवर राहिली असेल, याचा अर्थ काय, तिला चालता येत नाहीये. म्हणजे काय, परत आपलं जे काही अजम्पशन आहे, जे काही तयार केलं ते चुकीचं आहे, पुन्हा एकदा बिगिनिंग पासून सुरू करा. अजून एक्झाम्पल घेतो, कोरोनावर आता लस आलेली आहे. आता विचार करा, कोरोनावर जी काही लस आलेली आहे ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तयार झाली आहे का, डिरेक्टली मेडिकल मध्ये गेलो, प्रोसिन मिक्स करा, अजून काही मिक्स करा, सगळं काही ते एकत्र मिश्रण करा, झालं औषध तयार? नाही. मग त्याने सुद्धा काय केलं, वेगवेगळे कॉम्बिनेशन, ते जो काही कोरोनाचा विषाणू आहे त्याच्यावर ट्राय केले असतील. त्यांना प्रत्येक वेळी रिझल्ट माहित होता का, की विषाणू मारणार, हे केलं तरी मरेल, तो केलं तरी मरेल? नाही. म्हणजे इकडे पण त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळे कॉम्बिनेशन घेतले आणि अज्युम केलं की बाबा हे घेतल्यावर हा इफेक्ट होईल. नाही झाला, पुन्हा एकदा फ्रॉम द स्क्रॅच, फ्रॉम द झिरो सुरू करा, पुन्हा एकदा प्रोसेस सुरू करा. मग अशा प्रकारे लॅबमध्ये किंवा सायंटिस्टसाठी डिव्हिजन बाय डिक्टोमी युजफुल असतो. पण सो फॉर लॉजिक इज कन्सर्न, डिव्हिजन बाय डिक्टोमीचा वापर मेजॉरिटी टाइम केला जात नाही. कारण काय, पहिली गोष्ट, प्रत्येक क्लासमध्ये दोन पेक्षा जास्त कंटेंट असू शकतात, दोन पेक्षा जास्त मेंबर असू शकतात, आणि मेंबर दोन पेक्षा जास्त झाले की डिक्टोमीचा वापर आपण करू शकत नाही. दुसरी गोष्ट होती, या मेथडमध्ये ब्लँक क्लास मिळू शकतो, जी गोष्ट आपल्या ओरिजिनल डिव्हिजन मध्ये शक्य नव्हती. आणि तिसरी गोष्ट, लॉजिकचा पर्पज हा पण आहे की तुम्हाला नॉलेज मिळालं पाहिजे. पण डिक्टोमीमध्ये तुम्ही अंधारात तीर मारताय, बरोबर लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजेच काय, डेफिनेटली नॉलेज जे काही मिळत होतं इतर डिव्हिजन मध्ये, ते डिव्हिजन बाय डिक्टोमी मध्ये मिळत नाही. तर या गोष्टीचा विचार करता डिव्हिजन बाय डिक्टोमी हे लॉजिक मध्ये वापरलं जात नाही. हा पार्ट क्लिअर झालाय का? डिव्हिजन बाय डिक्टोमी म्हणजे आपण काय, कोणताही क्लास डिवाइड करायचं प्रिन्सिपल आहे. तुम्हाला वाटेल तो क्रायटेरिया घ्या, त्याचा प्रेझेन्स एक क्लास बनेल, त्याचा ऍब्सेन्स दुसरा क्लास बनेल. फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेटचं घेतलं होतं, पासिंग एक्झाम असेल एक क्रायटेरिया, आणि जो काही फेल झाला असेल तो असेल दुसरा क्रायटेरिया. अशाच प्रकारे काही घ्यायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघायचं आणि दोन भाग करायचे, यालाच म्हणायचं डिक्टोमी. हा पार्ट क्लिअर झालाय का? ओके, तर आता आपण पुढे जाऊया. डिव्हिजन अँड डेफिनेशन. आता बघा, आपण दोन चॅप्टर बघितले, लॉजिकल डेफिनेशनचा आणि लॉजिकल डिव्हिजनचा. आता यांच्यात रिलेशन काय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पहिला भाग,
डिव्हिजन डिपेंड्स अपॉन डेफिनेशन. आता डिव्हिजन डेफिनेशन वर कशा प्रकारे अवलंबून आहे ते बघा. टू डिवाइड अ क्लास वी मस्ट नो फंडामेंटल डिव्हिजन. म्हणजे काय, एखादा क्लास किंवा एखादा जिनस जर तुम्हाला सेपरेट करायचा असेल तर लॉजिक म्हणतं तुमच्याकडे कोणता ना कोणता क्रायटेरिया पाहिजेच. आणि पुढे काय म्हटलंय, डिफरन्शिया ऑफ द स्पीसीज मे सजेस्ट फंडामेंटल डिव्हिजन. म्हणजे काय, डिफरन्शिया कुठून आला ते पण तुम्हाला सांगतो. आपण डेफिनेशनच्या चॅप्टर मध्ये एक प्रकार बघितला होता, पर जिनस एट डिफरन्शियम, जिकडे आपण काय करत होतो, एखाद्या क्लासमध्ये जे काही मेंबर्स असतात ते मेंबर मधील समानता असेल आणि विषमता असेल, ते सिमिलॅरिटीज असतील आणि डिफरन्सेस असतील, या गोष्टी कम्पेअर करत होतो आणि डेफिनेशन तयार करत होतो. मग तो जो काही डिफरन्शिया आहे इंटरनल मेंबर्स मधला, त्याचा रेफरन्स इकडे आहे. की इकडे काय म्हणतायत, एखादी गोष्ट डिवाइड करताना तुम्हाला क्रायटेरिया पाहिजे. पण समजा जर तुम्ही त्याच क्लासची पर जिनस एट डिफरन्शियम प्रकारची जर डेफिनेशन बघितली असेल तर तिकडे तुम्हाला समानता आणि भेद पण मिळेल. इकडे जे काही भेद आहेत त्याचा वापर तुम्ही ऍज अ क्रायटेरिया करू शकता ती गोष्ट डिवाइड करण्यासाठी. म्हणजे बघा, एक्झाम्पल बघा, ट्रायंगल इज अ प्लेन फिगर बाउंडेड बाय 3 स्ट्रेट लाईन. त्रिकोणी अशा प्रकारची आकृती आहे जी 3 रेषांनी बनलेली एक बंदिस्त आकृती आहे. इकडे काय गोष्ट लक्षात ठेवायची, इकडे पर जिनस एक डिफरन्शियम हाच प्रकार आहे. कारण बघा इकडे सिमिलरिटीज काय, तर प्लेन फिगर, त्रिकोण असू दे, चौकोन असू दे, आयत असू दे, हे प्लेन फिगर्स असणार आहेत. मग डिफरन्स काय आहे, तर बाउंडेड बाय 3 स्ट्रेट लाईन. येते लक्षात. मग इकडे आपल्याला जिनस मिळाला आणि डिफरन्शिया मिळाला. सिमिलरिटी आहेत, प्लेन फिगर, डिफरन्स आहे 3 स्ट्रेट लाईन. मग आता वरती काय म्हटलंय ते बघा, डिफरन्शिया ऑफ द स्पीसीज मे सजेस्ट फंडामेंटल ऑफ डिव्हिजन. मग इकडे जर मला प्लेन फिगरचा क्लास डिवाइड करायचा असेल, मेंबरला सेपरेट करायचं असेल, तर मी काय वापरू शकतो त्याच्या बाजू. 3 स्ट्रेट लाईन म्हणजे काय, त्रिकोणाचे 3 बाजू. पण मला क्रायटेरिया काय मिळालाय, बाजूंचा. मग मी ठरवलं प्लेन फिगरचा क्लास डिवाइड करायचा, तर मला काय काय मिळेल, पेंटागॉन मिळू शकतो, हेक्सागॉन मिळू शकतो, ऑक्टागॉन मिळू शकतो. म्हणजे काय, 5 बाजू, 6 बाजू, 8 बाजू. लक्षात येतं इकडे काय केलंय ते. पुन्हा एकदा सांगतो, डिव्हिजन डेफिनेशनवर का अवलंबून आहे, तर लॉजिक म्हणतंय एखादी गोष्ट डिवाइड करताना क्रायटेरिया पाहिजे. आणि अशा प्रकारचा क्रायटेरिया किंवा अशा प्रकारच्या क्रायटेरियाची आयडिया देण्याचं काम हे पर जिनस एक डेफिनेशन म्हणजेच एक डेफिनेशनचा प्रकार करतोय. एक्झाम्पल घेतलं ट्रायंगलचं. ट्रायंगल इज अ प्लेन फिगर बाउंडेड बाय 3 स्ट्रेट लाईन. इकडे काय झालं, तुम्हाला एक क्लास मिळतोय जो आहे प्लेन फिगरचा, प्लस तुम्हाला एक क्रायटेरिया मिळतोय जो आहे साईडचा. मग आपण काय केलं, प्लेन फिगरचा जो काही क्लास आहे त्याला साईडचा क्रायटेरिया वापरून डिवाइड करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला काय मिळू शकतो, पेंटागॉन असेल, हेक्सागॉन असेल, ऑक्टागॉन असेल, इव्हन ट्रायंगल मिळू शकतो किंवा स्क्वेअर मिळू शकतो. इकडे आपण क्रायटेरिया काय वापरलाय, किती बाजू आहेत. अशा प्रकारे डिव्हिजन साठी जो काय क्रायटेरिया लागतो, जे काय प्रिन्सिपल, जे काय बेसिस लागतं, ते प्रोव्हाइड करण्याचं काम डेफिनेशन करतं. आणि यामुळेच लक्षात ठेवायचंय, डिव्हिजन ही डेफिनेशनवर डिपेंडेड आहे. एक काम झालंय. सेकंड पॉईंट बघा, डेफिनेशन डिपेंड्स अपॉन डिव्हिजन. आता इकडे काय म्हटलंय, नेमकं उलट म्हटलंय. तुमची जी काही एखाद्या गोष्टीची व्याख्या असेल ती डिव्हिजनवर डिपेंडेड असते. कशी ती बघा, द डेफिनेशन ऑफ टर्म इन्क्लुड्स इट्स डिफरन्शिया. बरोबर आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपण पर जिनस एक डिफरन्शियमने करतो त्यावेळी आपण काय करतो, डिफरन्स लक्षात घेणे आवश्यक असतो. का, तर डिफरन्स कॅन बी अंडरस्टूड बाय कम्पेअरिंग स्पीसीज विदिन द सेम जिनस. म्हणजे इन शॉर्ट एकदा तुम्हाला काय झालं ते सांगतो. पर जिनस एक डिफरन्शियम मध्ये आपण एखाद्या गोष्टीची व्याख्या करण्यासाठी काय करतो, त्या गोष्टीत जे काही मेंबर आहेत त्यांच्यातील साम्य आणि भेद म्हणजे काय, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस कम्पेअर करतो आणि रिझल्ट बनवतो. त्यावेळी आपल्याला पर जिनस एक डिफरन्शियम डेफिनेशन मिळते. पण इकडे होतंय काय, जे काही मेंबर आहेत त्या मेंबरचं कम्पॅरिझन करण्यासाठी तुम्हाला मेंबर कोण आहेत ही गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. पण डेफिनेशन तुम्हाला मेंबर कोण आहे सांगतं का, नाही. एखाद्या क्लासचा मेंबर सेपरेट करण्याचं काम कोण करतं, डिव्हिजन करतं. याचाच अर्थ काय, लॉजिक मध्ये एखादी गोष्ट डिफाईन करताना किंवा डिफरन्स फिगर आउट करताना जे मेंबर्स लागतात ते प्रोव्हाइड करायचं काम आपल्याला डिव्हिजन करतं. म्हणजेच म्हटलंय बघा, लॉजिकल डिव्हिजन गिव्हज अस नॉलेज ऑफ द स्पीसीज दॅट आर इन्क्लुडेड इन अ जीनस. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीत काय काय आहे किंवा कोण कोण मेंबर आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करायचं काम डिव्हिजन करते. आणि यामुळेच डेफिनेशन डिव्हिजनवर डिपेंडेड आहे. पुन्हा एकदा सांगतोय काय झालंय ते. डेफिनेशन डिपेंड्स अपॉन डिव्हिजन मध्ये लक्षात घ्या. पर जिनस एक डिफरन्शियम डेफिनेशन तयार करताना आपण जिनस अँड डिफरन्शिया बघतो, म्हणजे सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बघतो. पण एखाद्या गोष्टीच्या संदर्भात डिफरन्स माहित असण्यासाठी त्या गोष्टीच्या आत काय आहे, कोण कोण मेंबर आहेत हे माहित असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं मेंबर शोधण्याचं किंवा मेंबरची माहिती देण्याचं काम कोण करतं, तर ते करतं लॉजिकल डिव्हिजन. कारण ते काय करतात, क्रायटेरिया वापरतात आणि क्लासमधून मेंबर बाहेर काढतात. ज्यावेळी डिव्हिजन अशा प्रकारे मेंबर क्लासमधून बाहेर काढेल त्याच वेळी एखादी गोष्ट डिफाईन करणारा माणूस त्या मेंबरला कम्पेअर करू शकतो. आणि म्हणजेच काय, एखाद्या क्लासमधील मेंबर संदर्भात नॉलेज देण्याचं काम डिव्हिजन करतो. ज्यावेळी मेंबरचं नॉलेज तुम्हाला मिळेल त्यावेळी तुम्हाला डिफरन्स कळेल आणि त्याच वेळी तुम्ही पर जिनस एक डिफरन्शियम करू शकता. हाच बेसिक डिफरन्स आहे. दोन्ही रूल पुन्हा एकदा सांगतो. डिव्हिजन डिपेंड्स अपॉन डेफिनेशन अँड डेफिनेशन डिपेंड्स अपॉन डिव्हिजन. दोन्ही गोष्टी इंटर रिलेटेड आहेत असं तिकडे त्यांना सांगायचं आहे. कारण काय,
डिव्हिजनला एखादी गोष्ट डिवाइड करण्यासाठी लागतो क्रायटेरिया, तो प्रोव्हाइड करायचं काम करतोय डेफिनेशन. तर डेफिनेशनला डिफरन्स फिगर आउट करण्यासाठी जे काही मेंबर लागतात ते प्रोव्हाइड करते डिव्हिजन. एवढंच इकडे सांगितलेलं आहे. ही स्लाइड क्लिअर झाली का? क्लिअर झाली असेल तर मेसेज टाका. मग आपण काय करणार आहोत ते पण सांगतो. आता एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर आता जवळपास ऑफलाईन म्हणजे डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन जी काही एक्झाम होत होती ती होण्याची शक्यता जवळपास नाहीये. त्यामुळे होणार काय, तुमच्या बाबतीत एमसीक्यू असतील आणि काही प्रमाणात डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायची एक्झाम असण्याची शक्यता आहे. म्हणून मी काय केलंय, एक्झाम मध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात ज्यापूर्वीचे, त्यामध्ये काय केलं जायचं, तुम्हाला विचारलं जायचं यापैकी बरोबर कोणती गोष्ट आहे ती तुम्ही सांगा आणि लिहा. इकडे काय होणार आहे, क्वेश्चन आणि प्लस तुम्हाला एबीसी या फॉर्म मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतील. मग त्याच फॉर्म मध्ये मी जे काही रिपीटेड क्वेश्चन आहेत ते कन्वर्ट केले ते मी सोडवून घेणार आहे. फक्त आधी ही स्लाइड क्लिअर झाली आहे का सांगा. डिव्हिजन अँड डेफिनेशन रिलेशन समजलंय का, का दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. बेसिकली एकच गोष्ट सांगत होतो की डिव्हिजनला एखादी गोष्ट डिवाइड करण्यासाठी क्रायटेरिया लागतो. त्या क्रायटेरियासाठी जी काही इन्फॉर्मेशन लागते ते प्रोव्हाइड करायचं काम डेफिनेशन करतोय. फॉर एक्झाम्पल त्रिकोणाचं घेतलं होतं की त्रिकोणाच्या व्याख्येमध्ये प्लेन फिगर हा एक क्लास मिळतोय, तर स्ट्रेट लाईन किंवा लाईन्स हे जे काय हा आपल्याला क्रायटेरिया मिळतोय. मग आपण लाईन्सचा क्रायटेरिया प्लेन फिगरला वापरला आणि प्लेन फिगरच्या क्लासमधून पेंटागॉन, हेक्सागॉन, ऑक्टागॉन असे मेंबर बाहेर काढले. ही झाली डिव्हिजनची डिपेंडन्सी ऑन डेफिनेशन. तर सेकंड पार्ट मध्ये आपण काय म्हटलं, डेफिनेशन सुद्धा डिव्हिजनवर अवलंबून आहे. याचं कारण काय, एखादी गोष्ट जेव्हा आपण परजनस डिफरन्शिया हा प्रकार वापरून डिफाईन करत असतो त्यावेळी आपल्याला त्या क्लास मधील मेंबर आहेत त्यातील समानता आणि भेद म्हणजे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस माहीत असणं आवश्यक आहे. मग एखाद्या क्लासमध्ये जर तुम्हाला मेंबर्सना कम्पेअर करायचं असेल तर नक्की मेंबर्स कोण आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. मग अशा प्रकारे जर एखाद्या गोष्टीतील मेंबर फिगर आउट करायचे असतील तर डेफिनेशनला मदत घ्यावी लागेल डिव्हिजनची. कारण काय, डिव्हिजन काय करतंय, क्लासमधून मेंबर्सना बाहेर काढतंय. ज्यावेळी डिव्हिजन अशा प्रकारे मेंबर्सना बाहेर काढणार आहे त्याच वेळी तुम्हाला ते मेंबर्सना कम्पेअर करायची ॲबिलिटी मिळेल आणि त्याच वेळी तुम्ही ती गोष्ट परजिनस डिफरन्शियमने डिफाईन करू शकाल. आता फक्त काही शंका आहे तर सांगा, म्हणजे काय क्लिअर झालं नसेल, पहिली गोष्ट किंवा दुसरा पॉईंट जर क्लिअर झाला असेल तर स्पेसिफिकली विचारा, तो एक्सप्लेन करतो. नाहीतर आपण जे काही रिपीटेड क्वेश्चन आहेत किंवा नक्की क्वेश्चन कसा सोडवायचा इकडे जाणार आहोत. पुढे जातोय मी, आणि शंका असेल तरी सांगा, नाहीतरी सांगा, तोपर्यंत हे काम कम्प्लीट करूया, तर वेळ वाया जातोय. तर प्रिव्हियस एक्झाम क्वेश्चन आता लक्षात घ्या. यापूर्वी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 4 जर एमसीक्यू आले तर डिरेक्टली क्वेश्चन नंबर 1च असेल, तिकडे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. की काय असतं बघा, आता मी डेफिनेशनचा चॅप्टर ज्यावेळी संपला त्यावेळी एक्झाम मध्ये काय प्रश्न विचारण्यात येतो आणि कसं सोडवायचं सांगितलं नव्हतं. म्हणून मी काय करतोय, डेफिनेशन आणि डिव्हिजन या दोन्ही चॅप्टर मध्ये ज्या प्रकारचे क्वेश्चन येतात ते आता आपण याच लेक्चरला सोडवून घेणार आहोत एकत्रितरित्या. तर पहिल्यांदा डेफिनेशन कडे येतो. लक्षात घ्या, डेफिनेशन संदर्भात जर तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आले तर त्यामध्ये काय करण्यात येतं, पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेशन कोणत्या प्रकारची आहे हे विचारण्यात येतं आणि दुसरी गोष्ट डेफिनेशन मध्ये पॉलिसी कोणती आहे ते विचारण्यात येतं. तर आज आपण काय करूया, डेफिनेशन नक्की कोणत्या प्रकारची आहे हे कसं फिगर आउट करायचं आणि कोणतं ऑप्शन बरोबर आहे सिलेक्ट करायचं हे बघूया. क्वेश्चन येईल, आयडेंटिफाय दी फॉलोइंग डेफिनेशन म्हणजे काय, जी काही व्याख्या दिलेली असेल ती कोणत्या प्रकारची आहे ओळखा. एक्झाम्पल दिलंय, दॅट एनिमल इज लेपर्ड. लेपर्ड म्हणजे काय, कसा दिसतोय महत्वाचं नाही, इकडे काय तो माणूस पॉइंट आउट करतोय तो प्राणी आहे तो लेपर्ड आहे. आता ऑप्शन अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूया. पहिला ऑप्शन आहे ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी त्या गोष्टीकडे पॉइंट आउट करणे. एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, एखादा क्लास अंडरस्टँड करण्यासाठी त्या क्लास मधील मेंबर्सचा एक्झाम्पल देणे. बायव्हर्बल डेफिनेशन म्हणजे काय, एखादा शब्द एक्सप्लेन करण्यासाठी समान अर्थाचा शब्द वापरणे. डेफिनेशन फॉर जिनस डिफरन्शियम म्हणजे काय, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी क्लासमधील मेंबरना कम्पेअर करणं आणि सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस सांगणं. आता तुम्ही सांगा, दॅट एनिमल इज लिपर्ड हे कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे, ए बी सी डी. ए परफेक्ट सांगितलंय, बरोबर उत्तर आहे. कारण काय झालं लक्षात घ्या, याच गोष्टी तुमच्याकडे अपेक्षित आहे. दॅट एनिमल इज लेपर्ड मध्ये तो सांगतोय, पॉइंट आउट करतोय तो जो कोण आहे तो लेपर्ड आहे. मग हीच गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये सुद्धा काय सांगितलं आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याने फक्त दॅट शब्द जरी वापरते लक्षात येईल, तो जो काही पॉइंट आउट करतोय तो लेपर्ड आहे. इकडे त्याने कसं फिगर आउट केलंय, तर वाक्य अंडरस्टँड करून की तो माणूस पॉइंट आउट करतोय आणि पॉइंट आउट करतो त्यावेळी ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन मिळते. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. अकॉर्डिंग टू प्लॅटो जस्टिस इज द इंटरेस्ट ऑफ द स्ट्रॉंगर. पुन्हा एकदा ऑप्शन समजून घ्या. ऑस्टेन्सिव्ह म्हणजे काय, एखादी गोष्ट पॉइंट आउट करणं. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, क्लासमध्ये जे काही मेंबर आहेत त्या मेंबरचं एक्झाम्पल देणं. फॉर एक्झाम्पल आपण ह्याचं घेतलं होतं, कॉन्टिनेंटचं घेतलं होतं. आर्टिक असेल, एशिया असेल
किंवा युरोप असेल, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, याला आपण एक्सटेन्सिव्ह म्हणू शकतो. कॉन्टिनेंट समजून घेण्यासाठी त्यातील मेंबरचं एक्झाम्पल देणं. स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणजे काय? एखाद्या माणसाचं मत सांगणं जिकडे त्या माणसाचं नाव असेल. आणि लेक्सिकल डेफिनेशन म्हणजे काय? प्रचलित व्याख्या जी लोकांनी स्वीकारलेली आहे ती सांगणं. आता मला सांगा, अकॉर्डिंग टू प्लॅटो जस्टिस इज द इंटरेस्ट ऑफ द स्ट्रॉंगर, हे कोणत्या प्रकारचं आहे? कोणत्या प्रकारची डेफिनेशन आहे? एकदम सोपा आहे, प्रयत्न करा. चुकलं तरी इकडे काही सगळे आपल्याच वर्गातील मेंबर आहेत, तो काही टेन्शन नाही, बिंदास उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सी, परफेक्ट. इकडे पण याने बरोबर सांगितलंय. याचं कारण लक्षात घ्या किंवा याने उत्तर कसं शोधलंय ते पण लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू प्लॅटो म्हटलंय म्हणजे काय? स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन मध्ये त्या माणसाला कम्प्लीट फ्रीडम असतं स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं किंवा स्वतःला व्यक्त करण्याचं. त्यामुळे इकडे तुम्हाला त्या माणसाचं नाव मिळतं. ज्या ज्यावेळी व्याख्येमध्ये त्या माणसाचं नाव मिळेल त्या त्यावेळी लक्षात ठेवायचंय आपल्याला मिळते स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. तर आपण आता काय करूया, डिव्हिजनच्या बाबतीत पण येऊया. डिव्हिजनच्या बाबतीत काय असतं? तर डिव्हिजनच्या बाबतीत तुम्हाला कधीही प्रकार विचारला जात नाही. फक्त काय करायचं असतं, जी काही गोष्ट मिळेल ती कोणत्या प्रकारची पॉलिसी करते, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला चुका काढायचं काम करायचं आहे. लक्षात ठेवा, चुका कोणत्या प्रकारच्या असतात? तर चुका असतात बेसिकली लॉजिकच्या बाबतीत 3 प्रकारच्या, जे इकडे मी ए, बी आणि सी मध्ये दिलेले आहेत. क्रॉस डिव्हिजन. क्रॉस डिव्हिजन म्हणजे काय? एखादी गोष्ट डिवाइड करताना तुमच्यावर मॅन्डेटरी आहे की एकच क्रायटेरिया वापरायचा, एकापेक्षा जास्त क्रायटेरिया वापरायचा नाही. तर टू नॅरो डिव्हिजन म्हणजे काय? ज्यावेळी एखाद्या क्लासमध्ये लेट जस्ट अज्युम 10 मेंबर आहेत, पण तुम्ही जे काही डिव्हिजन केलंय ते समजा 3 मेंबरचं केलंय, तर अशा झालंय काय? 7 मेंबर ओरिजिनल क्लासमध्येच राहिलेत, तुम्ही 3 मेंबर्सना बाहेर काढलंय. याला म्हणायचं टू नॅरो डिव्हिजन. कारण काय? क्लासमध्ये जेवढे मेंबर होते तेवढ्या प्रत्येक मेंबरला तुम्ही सेपरेट करणं, स्प्लिट करणं एक्सपेक्टेड होतं, पण तुम्ही कमी मेंबरना केलंय, म्हणून त्याला टू नॅरो म्हणायचंय. टू वाईडचा अर्थ काय? तुम्हाला सांगितलं 10 मेंबरचा क्लास आहे, डिस्ट्रीब्यूट करा, पण तुम्ही काय केलं ते तुम्हालाच माहित, पण तुम्ही 20 मेंबर बाहेर काढले. 10 मेंबरच्या क्लासमधून 20 मेंबर बाहेर काढले, याला म्हणायचे टू वाईड. कारण काय? तुम्ही तो क्लास डिस्ट्रीब्यूट तर केलाच, त्या व्यतिरिक्त इतर कोणाचा तरी क्लास होता तो पण तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून टाकलाय. या आहेत बेसिक 3 पॉलिसी. लक्षात ठेवायचंय, ज्या ज्या वेळी लॉजिकल डिव्हिजन पॉलिसी विचारण्यात येईल या 3 व्यतिरिक्त इतर कोणतीही पॉलिसी येण्याची शक्यता नसते. तर आता आपण क्वेश्चन कडे येऊया. क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पॉलिसीज इन द फॉलोइंग लॉजिकल डिव्हिजन. क्वेश्चन आहे, ह्युमन बिंग इंटू टॉल, शॉर्ट, डार्क, फेअर, इफिशियंट, इनइफिशियंट. ओके, ऑलरेडी आन्सर दिलंय. प्रयत्न चांगला आहे पण आन्सर चुकलेला आहे. लक्षात घे, आन्सर सी येणार नाही. मी कारण सांगतो, पण प्रयत्न केलाय खूप चांगली गोष्ट आहे. अजून कोणाला प्रयत्न करायचा आहे का? फक्त मी 5 सेकंद थांबतो. जर कोणाला अजून प्रयत्न करायचा असेल, आन्सर द्यायचा असेल तर आन्सर देऊ शकता. त्यानंतर मी सांगतो काय झालंय ते. बी नाही, सांगतो सांगतो आता थांबा. आता मी सांगायचं काम करतोय. लक्षात घ्या, टू नॅरो आणि टू वाईड डिव्हिजन. पहिल्यांदा ती ह्युमन बिंग कडे या. ह्युमन बिंग म्हणजे काय? माणूस. माणूस उंच असू शकतो, हो. बुटका असू शकतो, हो. सावळा असू शकतो, होय. गोरा असू शकतो, होय. इफिशियंट आणि इनइफिशियंटचा अर्थ काय? माणूस अधिक चांगला कार्यक्षम असणे म्हणजे इफिशियंट असणे, आणि इनइफिशियंट म्हणजे काय? थोडासा आळशी असणे, कमी कार्यक्षम असणे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या माणसाच्याच आहेत. ही गोष्ट तर लक्षात येते तुमच्या. जोपर्यंत ह्युमन बिंग मध्ये माणसा संदर्भात ज्या काही गोष्टी येतात तोपर्यंत इकडे टू वाईडचं ऍप्लिकेशन होऊ शकत नाही. जर समजा ह्युमन बिईंग इंटू समजा इनह्युमन एखादी गोष्ट आली असेल किंवा निर्जीव गोष्ट आली असेल तर त्यावेळी तुम्ही टू वाईड म्हणू शकता. कारण लक्षात घ्या, टू वाईडचा अर्थ काय? एखादा क्लास आपण डिस्ट्रीब्यूट करताना त्या क्लासच्या मेंबरच्या व्यतिरिक्त इतरांना ऍड करणं. मला तुम्ही सांगितलंय पेन डिस्ट्रीब्यूट करा, पण समजा मी पेनचा क्लास डिस्ट्रीब्यूट करताना जर मध्ये मोबाईल आला असेल, टीव्ही आला असेल, गाडी आली असेल, तर याला आपण म्हणतो टू वाईड डिस्ट्रीब्युशन. कारण काय? क्लासचे मेंबर तुला डिस्ट्रीब्यूट करायला सांगितले, पण तू काय करतोय? हा क्लास व्यतिरिक्त इतर जे काही मेंबर आहेत त्यांना पण याच्यात इन्क्लूड करतोय, म्हणून टू वाईड म्हणतोय. पण इकडे जर तुम्ही बघितलं, टॉल, शॉर्ट असेल, फेअर असेल, इफिशियंट, इनइफिशियंट असेल, या प्रत्येक गोष्टी माणसाला ऍप्लिकेबल होत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, ह्युमन बिईंगच्याच क्लास संदर्भात या सर्व गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट टू नॅरो. टू नॅरो ही पॉसिबिलिटी येऊ शकते. त्याचं कारण काय? माणसाच्या संदर्भात एवढ्याच क्वालिटी नाही आहेत ज्यापेक्षा क्वालिटी आहेत. तरी पण आन्सर येईल क्रॉस डिव्हिजन. कारण लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगितलेलं असतं, तर ज्यावेळी एखादी गोष्ट डिवाइड करता त्यावेळी एकाच क्रायटेरियाचा वापर करा. इकडे क्रायटेरिया किती दिसत आहेत तुम्हाला? कम्पेअर करून बघा. टॉल आणि शॉर्ट म्हणजे काय? उंचीचा क्रायटेरिया, हाईटचा क्रायटेरिया झालाय. डार्क आणि फेअर म्हणजे काय? कलरचा क्रायटेरिया झालाय. इफिशियंट, इनइफिशियंट म्हणजे काय? तुमच्या वर्किंग कॅपॅसिटीचा क्रायटेरिया झालाय. इकडे क्रायटेरिया किती झालेत? 3. पण तुम्हाला लॉजिक काय म्हणतंय? एखादी गोष्ट डिवाइड करताना किती क्रायटेरिया वापरा? 1. त्यामुळे इकडे येईल क्रॉस डिव्हिजन. काय केलंय ते लक्षात आलंय का? ह्युमन बिंग इंटू टॉल, शॉर्ट, डार्क, फेअर, इफिशियंट, इनइफिशियंट या ठिकाणी 3 क्रायटेरियाचा वापर झालाय. म्हणून सांगतोय इन डिटेल ती गोष्ट नीट वाचून घ्या.
प्रयत्न केला ते दोघांचे खूप अभिनंदन, कारण ते चुकल्यामुळे लक्ष देईल की कन्सेप्ट समजली नाही. एखाद्याला अजून एक आन्सर द्यायचं असेल, आन्सर देऊ शकता. ज्यावेळी तुम्ही आन्सर द्याल त्यावेळी लक्ष देईल कोणती गोष्ट तुम्हाला समजली आहे किंवा तुम्ही जे काही अज्युम करताय ते बरोबर आहे की नाही. लक्षात घ्या, एखादी गोष्टीचं ज्यावेळी डिव्हिजन देण्यात येईल त्यावेळी एक गोष्ट करायची. पहिली गोष्ट, काय काय दिले ते कंटेंट वाचून घ्या. कंटेंट वाचल्यावर बघा तुम्हाला वेगवेगळे क्रायटेरिया मिळत आहेत का. जसं इकडे हाईटचा क्रायटेरिया आपण टॉल शॉर्ट वरून घेतलाय, कलरचा क्रायटेरिया डार्क फेअर वरून घेतलाय, तर वर्किंग कॅपॅसिटीचा क्रायटेरिया इफिशियंट इनइफिशियंट वरून घेतलाय. अशा प्रकारे मल्टिपल क्रायटेरिया मिळत आहेत का बघा. जर मल्टिपल क्रायटेरिया मिळाले, टू नॅरो टू वाईड बघायची गरजच नाही, डायरेक्ट क्रॉस डिव्हिजन लिहून टाका, आन्सर तुमचं बरोबर असेल. जर मल्टिपल क्रायटेरिया मिळत नाही तर नंतर पुढे जा आणि बघा या डिव्हिजन मध्ये सगळे मेंबर आलेले आहेत का. या ठिकाणी लक्षात घ्या, मेजॉरिटी ऑफ द केसेस मध्ये हे कोणालाच पॉसिबल नाही की या जे काही एक वाक्य असेल तिकडे सगळे मेंबर एक्सप्लेन करणं. तर मेजॉरिटी ऑफ द केसेस मध्ये टू नॅरो होऊ शकतात. मग टू वाईड कधी येईल, तर काय करायचंय, जे काही मेंबर आहेत ते सगळे मेंबर वाचून घ्या आणि बघा त्या मेंबर मध्ये कोण वेगळा दिसतोय का. म्हणजे बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेच्या एक्झाम मध्ये काही वेळा तुम्हाला क्वेश्चन यायचा, यापैकी वेगळा कोण आहे तो ओळखा. तीच गोष्ट टू वाईडच्या संदर्भात करायची असते. तर ह्युमन बिंगचा क्लास असेल आणि त्याला जर डिवाइड केलं असेल तर या ठिकाणी माणसाला ऍप्लिकेबल न होणारी कोणती गोष्ट आहे ही शोधणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. जर तुम्हाला दिसतंय की बाबा टॉल शॉर्ट डार्क हेअर फेअर इफिशियंट आहे आणि त्यानंतर ऍव्हरेज दिलंय, ऍव्हरेज गाडीचं असतं माणसाचं नसतं, अशा वेळी मानू शकतो की ही गोष्ट टू वाईड आहे. कारण काय, ऍव्हरेज गाड्यांचं असतं, गाड्यांचं जे काही ऍट्रिब्यूट होतं त्याने माणसामध्ये आणलंय. लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा सांगतोय, क्रॉस डिव्हिजन कधी असेल, ज्यावेळी एकापेक्षा जास्त क्रायटेरिया असतील. यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी किंवा जे काही मेंबर डिवाइड केलेले आहेत ते कम्पेअर करून बघावं लागेल. दुसरी गोष्ट असेल टू नॅरो. टू नॅरो तुम्ही बिंदास देऊ शकता जर तुमच्या गोष्ट लक्षात येते की एखादी गोष्ट डिवाइड झाली आहे, क्रायटेरिया एकच आहे आणि सगळे मेंबर हे ह्युमनचेच आहेत, तर बिंदास टू नॅरो लिहून टाका. कारण लक्षात घ्या, प्रॅक्टिकली एका क्लासमधील सगळे मेंबर एक्सप्लेन करणं ही गोष्ट शक्य नाहीये. लॉजिकने पण ही गोष्ट ऍडमिट केलेली आहे, मी पण ऍडमिट करतोय. जर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की क्रायटेरिया एकच आहे, सगळे जे काही ऍट्रिब्यूट दिले किंवा जे काही मेंबर दिले ते सगळे ह्युमनशी रिलेटेड आहेत, बिंदास टू नॅरो लिहून टाका. आणि तिसरं टू वाईडचं काय, तर जर तुम्हाला जे काही मेंबर दिले त्यामध्ये ह्युमनला ऍप्लिकेबल नसणारी एखादी गोष्ट दिसत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऍव्हरेजचं एक्झाम्पल दिलं असेल किंवा ब्राईटनेस आली असेल, रॅम आली असेल, मदरबोर्ड आला असेल, माणसाला असतो का नाही. मग अशा प्रकारे माणसाशी रिलेटेड नसणाऱ्या जर गोष्टी डिव्हिजन मध्ये आल्या तर त्याला टू वाईड म्हणायचं आहे. हा क्वेश्चन समजलाय का नक्की, का मी आन्सर ए दिलंय ते. आन्सर ए का आलं हे समजलंय का. ओके, हरकत नाही. तर आजचं लेक्चर संपवित आहे.